नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. उन्हाळा वाढलाय आणि अशा थंडगार मस्त क्रीमी आंबा मलाईदार आईस्क्रीम मिळाले तर ते पण जिभेवर ठेवताच विरघळणारा एवढं मलाईदार आणि मऊ, ते पण बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यात जास्त पसारा न मांडता अगदी 4 ते 5 जिन्नस वापरून तयार होतो. खायला एकदम चविष्ट आणि करायला एकदम सोपं, मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही आवडेल असं मँगो मलाई आईस्क्रीम. बाहेरच्या आईस्क्रीममध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, म्हणून आज माझे स्वयंपाकघरामध्ये आपण बनवणार आहोत मँगो मलाई आईस्क्रीम. आणि आईस्क्रीममध्ये अजिबात बर्फाचे खडेही जमलेले नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चला तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया. इथे मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे, म्हणजे हा आंब्याचा पल्प आहे ना, या वाटीने 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे. तापवून आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे, अर्धी वाटी आटलं पाहिजे असं. आणि 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. केशरी आंबा घ्या किंवा हापूस आंबा घ्या, त्याने आईस्क्रीम खूप छान बनते. आणि अर्धी वाटी साखर, आणि याच वाटीने 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 वाटी दुधावरची शाय आहे, याच्याऐवजी तुम्ही क्रीमी घेऊ शकता, पण दुधावरची शाय घेतली फेटून घ्यायची आहे. आता आपण फेटूनही घेणार आहोत. आणि थोडीशी विलायची पावडर घेतलेली आहे. चला तर आता दूध तापवून घेऊया. मी आता दूध तापत ठेवलेलं आहे आणि उकळल्यानंतर गॅस कमी करून थोडंसं आटवून घ्यायचं आहे. दूध उकळायला लागलेलं आहे. आता गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे. थोडं आता आटून द्यायचं आहे. 1.5 वाटी दूध घेतलं होतं ना, ते 1 वाटी होऊन द्यायचं. हे पहा. आता एक भांडं घ्यायचं. ही शाई आहे ती सर्व काढून घ्यायची. लक्षात घ्या, शाई थंडच पाहिजे, नाहीतर याच्या खाली तुम्ही बर्फ ठेवूनही फेटू शकता. हे पहा, असे विस्करच्या सहाय्याने किंवा रवीनेही तुम्ही फेटू शकता. अशी फेटून घ्यायची. एकदम चिल्ड शाई आहे ही, त्यामुळे मी बर्फाचे खडे खाली ठेवले नाहीत. एका भांड्यात खाली बर्फाचे खडे ठेवायचे, जास्तही फिरवायचे नाही, फक्त मिक्स झाली पाहिजे, नाहीतर याचं लोणी तयार होईल. हे पहा, हे असे मी फक्त असे आता फिरवून घेतलेले आहे, जास्तही फिरवायचे नाही, क्रीमी टेक्स्चर झालं पाहिजे असं. हे पहा. आता मिक्सरचं भांडं घेऊया आणि याच्यात साखर घालायची, मिल्क पावडर आणि शाई फेटून घेतलेली आहे ना, ते घालायची. आणि दूध मी आटवल्यानंतर अर्धा तास थंड करून घेतलेलं आहे, थंड करून घ्यायचे, तेही घालायचे. हे आता असे मिक्स करून घेऊया चमच्याने, नाहीतर खाली तसंच राहतं आणि वरल्यावर फिरतं, त्यामुळे हे आता मिक्सरला फिरवून घेऊया. हे आता व्यवस्थित चांगलं फिरवून घेतलेलं आहे. आपण साखरही घातलेली आहे, साखरही बारीक झाली पाहिजे. आता आंब्याचा पल्प घालून घेऊया आणि वेलची पावडर घालायची. हे आता फिरवून घ्यायचं आहे. हे काही जास्त फिरवायची गरज नाही. आता हे आता फिरवून घेऊया मिक्सरला. पहा, मी आता मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे, रंगही खूप छान आहे. हे पहा, मी ना केसरी आंबे घेतलेले, त्यामुळे कलर पहा किती छान आलेला आहे. कलरही घालायची गरज नाही, तुम्ही याच्यात कलरही घालू शकता, पिवळा कलर किंवा केसरी कलर थोडासा घालायचा. हे पहा, खूप छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. थोडा वेळ साईडला ठेवूया. इथे आता मी आंबा घेतलेला आहे, हा आपण कट करून याचे थोडे क्यूब्स घालायचे आहेत आईस्क्रीममध्ये, खूप छान लागतात. थोडे कट करून घालायचे, छोटे छोटे काटायचे. हे ना आईस्क्रीममध्ये आपल्या दाताखाली आल्यानंतर खूपच छान लागतात. तुम्ही स्किपही करू शकता, नाही घातले तरीही चालेल. हे पहा, हे आता मी एका वाटीत काढून घेते. हे पहा, मी अर्धी वाटी क्यूब्स काढलेले आहेत आंब्याचे. तर इथे आता एका डब्यात आपण हे पल्प काढून घेऊया. उरलेलं मी दुसऱ्या डब्यात एका काढणार आहे. मार्केटमध्ये आपण आईस्क्रीम घ्यायला गेलो ना, की त्याच्यात डालड्याचा किंवा पाम ऑइलचा वापर केलेला असतो किंवा प्रिझर्वेटिव्ह असतात. शिवाय त्याच्यावर आईस्क्रीम न लिहिता डिझर्ट असे लिहिलेले असतं. ज्या आईस्क्रीमच्या पाकेटवर डिझर्ट न लिहिता आईस्क्रीम लिहिलेलं असतं ना, ते नेहमी खरेदी करायचं, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त पाम तेल किंवा डालड्याचा वापर झालेला नसतो.
त्यामध्ये दुधाचा वापर झालेला असतो. पण जे फक्त फ्रोझन डेझर्ट लिहिलेलं असतं ना, त्यामध्ये खूप जास्त पाम तेल किंवा डालड्याचा वापर केलेला असतो. त्यामुळे घरच्या घरी आईस्क्रीम बनलेले टेक्स्चर जरी मार्केटसारखं नाही आलं तरी मुलांना खूप आवडेल असं आईस्क्रीम घरच्या घरी आपण करू शकतो. याला आपण आता कॉईल पेपर लावूया. आईस क्रिस्टल जमत नाहीत असे तुम्ही बटर पेपरही लावू शकता. आणि याला आता 3 ते 4 तास फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. चला तर याला आता 3 ते 4 तासाने पाहूया. 4 तास झालेले आहेत. आता मी फ्रीजरमधनं काढून आणलेलं आहे. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात आता जस्ट फिरवून घ्यायचं आहे नुसतं. हे आता फिरवून घ्यायचं आहे. हे आता फिरवून घेतलेलं आहे आणि आहे त्याच भांड्यात आता हे असं ओतून घ्यायचं आहे. बसेल इतकेच घालायचे. हे नक्की 4 तास झाल्यानंतर फिरवून घ्यायचे. त्याने काय होते, आपले आईस्क्रीम आहे ते एकदम स्मूथी आणि क्रीमी बनते. यात मी चिरलेल्या आंब्याचे क्यूब्स घातलेले आहेत. याने खूप छान आईस्क्रीम लागते. आणि मिक्स करून घ्यायचे. आहे तसा असा पेपर, आता कॉईल पेपर किंवा तुम्ही बटर पेपरही लावू शकता. मी आता इथे लावून घेतलेलं आहे. हे उरलेलंही मी दुसऱ्या एका डब्यात काढलेलं होतं. हे पहा याच्यात काढलेलं आहे. याच्यात हे एक क्यूब्स ठेवलेले घातलेले आहेत. हे असे मिक्स करून घ्यायचे. यालाही मी कॉईल पेपर लावलेला आहे. असं करून घ्यायचं. हे असं म्हणजे आईस जमत नाही याच्यात. आणि आता सेट होण्यासाठी याला 7 ते 8 तास ठेवणार आहे फ्रीजरमध्ये. तुम्ही रात्रभरही ठेवू शकता, अजून छान सेट होईल. तर आपण 7 ते 8 तासानंतर पाहूया आता. चला तर हे मी रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवलेलं, पाहूया कसं जमलं आहे ते. खूप छान जमलेलं आहे आणि एकदम क्रीमी झालेलं आहे. याला असे एका स्पूनच्या सहाय्याने हे पहा असे काढून घ्यायचे. हे पहा, हे पहा असे काढून घ्यायचे. थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा केसरी तुम्ही टाकून खाऊ शकता. खूप छान लागतात. तर तयार आहे आपलं नॅचरल मँगो आईस्क्रीम. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझे स्वयंपाकघरला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका झटपट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.